उत्तुंग सह्याद्री ते अथांग सागर यांच्यामध्ये निसर्ग समृद्धतेने नटलेला चिंचोळा पट्टा म्हणजे कोकण. या निसर्गभूमीत पर्यटनासाठी आवश्यक ते सर्व घटक आहेत. गरज आहे ती फक्त सुयोग्य नियोजनाची. त्यासाठीच मुंबईत 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचे पडघम आत्ताच वाजू लागले आहेत. कोकणात नुकत्याच ठिकठिकाणी झालेल्या बीच फेस्टिवलनं फेब्रुवारी महिन्यात मुंबईत होणाऱ्या ग्लोबल कोकण महोत्सवाची नांदी दिली आहे. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते निसर्गरम्य वातावरण, अथांग समुद्र आणि या निसर्गाच्या ठेवींवरच चालणारे पर्यटन, मत्स्योद्योग आणि फलोत्पादन. कोकणाला ग्लोबल बनवण्यासाठी या उद्योगांचा विकास करणं गरजेचं आहे. हे वर्ष राज्य सरकारनं पर्यटन वर्ष म्हणून जाहीर केलंय आणि राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच हा ग्लोबल कोकण महोत्सव होतोय. या पार्श्वभूमीवर स्थानिकांची मानसिकता बदलण्याचीही गरज आहे. पोटासाठी मुंबईकडे धावणारा अशीच आतापर्यंत कोकणी माणसाची ओळख होती. वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे तीही बदलतेय. कोकणचा विकास म्हटलं की उद्योग हे ओघाने चाले, पण जैतापूर, एनरॉन आणि इतर प्रकल्पांना स्थानिकांकडून झालेल्या आणि होत असलेल्या विरोधानं औद्योगिक विकास कसा होणार? स्थानिकांना समजावून प्रकल्प आलेच आणि त्यामुळे कोकणच्या समृद्ध निसर्ग ठेव्याला बाधा निर्माण झाली तर? पर्यावरणाची हानी झाली तर पर्यावरण, मत्स्य आणि फलोत्पादनाचं भवितव्य काय? या प्रश्नांची नेमकी उत्तरं या ग्लोबल महोत्सवाच्या निमित्तानं मिळतील अशी अपेक्षा आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं मतभेद विसरून राजकीय पक्षांचे नेते, कलाकार आणि उद्योजकही एकत्र आले. त्यामुळे महोत्सवाचा उपक्रम स्तुत्य आहे. कोकणच्या विकासासाठी आणि कोकणाला जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी हा महोत्सव मैलाचा दगड ठरू शकेल. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादवराव आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये तुम्ही आता मुंबईमध्ये हे आयोजित केलेलं आहे फेस्टिवल. काय अपेक्षा आहे, म्हणजे किती लोक ह्याच्यात सहभागी होतील आणि जगभरात होतील? कुठून कुठून अपेक्षा आहे तुम्हाला? खरं म्हटलं तर कुठलंही प्रॉडक्ट चालवायचं असेल तर मार्केटिंगची आवश्यकता असते. केरळ, राजस्थान सारखी राज्य प्रमोट अग्रेसिव्हली टुरिझम प्रमोट करतात. असं कोकणाचं दुर्दैवाने झालं नाही. हे वर्ष महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव आहे आणि आम्ही सगळेजण असं विचार करतो की कोकण अग्रेसिव्हली वर्ल्ड मार्केटमध्ये आणलं पाहिजे. कोकण खरं तर स्वर्गभूमी आहे. जगभर ज्याकरता पर्यटक फिरतात ते बीचेस, बॅकवॉटर्स, मंदिरं, किल्ले, धबधबे, अभयारण्य, सह्याद्रीची जंगलं, संस्कृती, लोककला सगळं कोकणाकडे आहे. 60-70 किलोमीटरमध्ये हे सगळं पाहायला मिळतं. परंतु दुर्दैवाने हे लोकांना माहीत नाही. मुंबईनंतर महाबळेश्वर येतो आणि त्यानंतर डायरेक्ट गोवा. पहिल्यांदा आम्ही असा विचार करतोय की हे सगळं कोकण हे जागतिक स्तरावरती शोकेस केलं जावं आणि ते आम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये करणार आहोत. आणि एकूण स्वरूप कसं असेल पण त्याचं? कोण त्याच्यामध्ये सहभागी होतील? विषय काय असतील? चर्चा होतील, परिसंवाद होतील, डिस्प्ले असतील का? फिल्म्स दाखवणार आहात का? तुम्ही लोकांना कसं अट्रॅक्ट करणार तिकडे? यामध्ये सर्वाधिक महत्वाचं टुरिझम आहे. कोकणचे आम्ही 8 भाग केले. प्रत्येक जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि उत्तर भाग. हे अंबोलीपासून वेंगुर्लापर्यंत असं एक टुरिस्ट सर्किट असू शकतं किंवा गगनबावड्यापासून देवगडपर्यंत, आंबा घाटापासून गणपतीपुळ्यापर्यंत किंवा रघुवीर घाटापासून दापोलीपर्यंत असे आम्ही कोकणचे 8 भाग केलेत. आणि 8 भागामध्ये निसर्गाची सगळी रूपं पाहायला मिळतात. सह्याद्रीपासून उत्तुंग ते अथंग अशी आपण थीम केलेली आहे. आणि हे सगळं त्या स्टॉलमध्ये कॉर्पोरेट पद्धतीने प्रोजेक्ट केलं जाणार आहे. त्या भागातले हॉटेलियर्स इथे येणार आहेत आणि आपल्या गावात ते काय करतात याची माहिती देणार आहेत. तिथले कृषी पर्यटनवाले मुंबईत येणार आहेत आणि कोकणामध्ये आपल्या गावामध्ये, आपल्या राहत्या घरामध्ये, बागांमध्ये ते पर्यटकांना कशा पद्धतीच्या सुविधा देतात याची माहिती ते देतील. कोकणातल्या लोककलाकारांना बोलवलंय. जाखडी, नमन, आदिवासी नृत्य, तारपा नृत्य या सगळ्यांना मुंबईत घेऊन येतो आणि कोकणातल्या लोककला इथे दाखवणार आहोत. कोकणातलं एक फोटोग्राफचं प्रदर्शन करतोय. कोकणातले आर्टिस्ट हे जागतिक दर्जाचे आहेत. अडिवरेकर, बाकरे, करमरकर अशा आर्टिस्टची त्यांचं निवडक वर्क हे तिथे डिस्प्ले करणार आहोत. कोकणातले सगळे उद्योजक इथे सहभागी होत आहेत. सगळे मोठे उद्योजक, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, दिशा डायरेक्ट, निर्माण, शिवम परिवार
असे अनेक उद्योजक आपापल्या सक्सेस स्टोरीज इथे डिस्प्ले करणार आहेत. कोकण म्हणजे आंबा काजू हे बरोबर आहे, पण कोकण म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कोकण म्हणजे क्रिएटिव्हिटी, कोकण म्हणजे ऍडव्हर्टायझिंग म्हटलं वर्ल्ड, कोकण म्हणजे मॅनेजमेंट. या सगळ्या क्षेत्रात काम करणारे तरुण उद्योजक आपापले पॅव्हिलियन्स तिथे डिस्प्ले करणार आहेत. शासनाचाही याच्यामध्ये सहभाग आहे. शासनाची वेगवेगळी महामंडळं कोकणाकरता काय करतायत किंवा काय करू इच्छित आहेत, काय करणार आहेत याची माहिती ही महामंडळे देतील. आणि याचबरोबर कोकणातलं मग फूड प्रोसेसिंग आहे, ऍग्रिकल्चर आहे, आर्ट आहे, असे वेगवेगळे स्टॉल्स तिथे आहे. सगळ्यात महत्वाचं कोकण रत्न म्हणून एक पॅव्हिलियन करतोय. अगदी पहिल्या बाजीरावापासून ते टिळक, आंबेडकर, सावरकर, गोखले, आगरकर असं करत सचिन तेंडुलकर पर्यंत अशा 200 व्यक्तिमत्वांचं तिथे प्रदर्शन करतात की वी आर प्राऊड दॅट दिस पीपल आर फ्रॉम कोकण. अशा स्वरूपाचा मेसेज या कोकण रत्न प्रदर्शनामध्ये असणार आहे. आणि सगळ्यात जास्त प्रेम कोकणातल्या फूडवर लोक करतात. त्याचा फूड फेस्टिवल करतात. त्यात आंबोळी, घावण, मऊभात अशा सगळ्या गोष्टी कोकणातल्या महिला आणि कोकणातलं सारस्वत फूड, कोकणातलं मराठा फूड, कोकणातलं ब्राह्मणी फूड हे करतोय. आणि तिथे कल्चरल कार्यक्रम करतोय. वैशाली सामंत, राहुल वैद्य, स्वप्नील बांदोडकर यांच्या बरोबरीने आम्ही हरिहरन, जगजित सिंगांना पण बोलवलंय. आणि मुंबईतला जो कॉस्मोपॉलिटन क्राऊड आहे की जे जगभर फिरतात परंतु त्यांनी कोकण पाहिलेलं नाही, अशा सगळ्यांनी बीकेसी मध्ये येऊन पहिलं कोकण अनुभवावं आणि त्यानंतर नियमितपणे कोकणात यावं. फक्त मुंबईकर नाही तर जगभरातले टूर ऑपरेटर. तेच मी आता विचारणार होते, कारण तुम्ही हे ग्लोबल असं म्हटलंय एकूण सगळं फेस्टिवल, तर जगभरामध्ये इतर ठिकाणच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही कसं त्यांना अप्रोच होणार आहे? आम्ही ग्लोबल कोकण नावाची वेबसाईट केलेली आहे आणि ग्लोबल कोकण फेसबुकवरती आलेलं आहे आणि ते अतिशय पॉप्युलर झालेलं आहे. आणि आम्ही बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माधुरी जोशींबरोबर मीटिंग करून बीएमएमला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलंय. परदेशातले जे मराठी लोक आहेत त्यांनी या प्रदर्शनासाठी यावं आणि जगभरातले टूर ऑपरेटर्स आहेत त्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. देशभरातल्या टूर ऑपरेटर्सना इन्व्हाइट करतोय. कोण कोण मदत करते तुम्हाला या सगळ्या कामात? आम्हाला टुरिझममध्ये अभिजित पाटील मदत करतायत. याच्यामध्ये सारस्वत बँकेने आम्हाला पूर्णपणे पाठबळ दिलेलं आहे. कोकणातले सगळे उद्योजक आपापल्या परीने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्र शासन देखील सहभागी झाले. वेगवेगळ्या पक्षांचे नेते यामध्ये आम्हाला मदत करतायत. महाराष्ट्रातले पालकमंत्री राणे साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, या सगळ्यांची मदत होते. एकनाथ ठाकूर किंवा आमचे अध्यक्ष दम सुक्तनकर साहेब यांचं विशेष मार्गदर्शन लाभतंय. आणि नितीन देसाईंसारखा जे एक जागतिक व्यक्तिमत्व आहे हेही आमच्याबरोबर या सगळ्या यज्ञात सहभागी झालेत. आणि या सगळ्यांच्या सोबत जर तरुणाई सुद्धा सहभागी झाली तर खरं यश तिथं मानता येईल. त्या दृष्टीनं तुम्ही काही नियोजन करताय की नाही? तरुणाईला अट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही फेसबुकवरती आणि वेबसाईटच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर डायलॉग करतो. आणि आश्चर्य म्हणजे फेसबुकवरती प्रचंड रिस्पॉन्स कोकणातल्या तरुणांचा मिळतो. आणि मला वाटतं प्रत्येकाच्या मनात इच्छा आहे, म्हणजे कोकण रिजन म्हणून नाही तर महाराष्ट्राचा हा कोस्टल पार्ट आहे, तो अतिशय समृद्ध आहे आणि तो जगासमोर यावा. आणि मला वाटतं ग्लोबल कोकणच्या निमित्ताने या सगळ्याला वाट करून दिली जाते. विकासाच्या प्रक्रियेत मोठे मोठे प्रकल्प येत असतात, उभे राहत असतात, पण बऱ्याचदा स्थानिक जर विरोध झाला तर तिथला विकासही अडतो. कोकणाच्या बाबतीत असं आपण सांगू शकाल का? खरं म्हटलं तर या अगोदरचा जो कोकणातला अनुभव आहे, ज्या पद्धतीने केमिकल इंडस्ट्रीज कोकणात आणल्या गेल्या, आज कोकणातल्या सगळ्या खाड्यांची वाट लावण्यात आली, तर हे होऊ नये याकरता कोकणी माणूस जागरूक आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला पाहिजे अशी या मानसिकतेतून कोकणाला बाहेर पडावं लागेल. अनेक शिपयार्ड सारखे प्रोजेक्ट आहेत किंवा बंदरं डेव्हलप होत आहेत, त्यातनं रोजगाराचे प्रकल्प कोकणात निर्माण होतील. आणि खेड किंवा दापोलीमध्ये राहणाऱ्या मुलांना जर दापोलीतच नोकरी मिळाली तर त्याला मुंबईतल्या झोपडपट्टीत येऊन राहावं लागणार नाही. त्यामुळे चांगले उद्योग जर कोकणात आले असतील तर त्याचं लोकांनी स्वागत करायला पाहिजे. परंतु निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प वारंवार कोकणात येत असतील तर त्याला मात्र विरोध केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आता कसं आहे, पर्यटनाच्या बाबतीमध्ये जसं गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, ह्या सगळ्यांनी खूप अग्रेसिव्ह मार्केटिंग केलेलं आहे आणि खूप मोठं नाव पण त्यांचं, दबदबा पण आहे या सगळ्या याच्यामध्ये. त्या तुलनेत खरं महाराष्ट्रात अनेक गोष्टी असूनही पर्यटनाच्या बाबतीत शासनाचंही दुर्लक्ष झालंय असं म्हणाल का? किंवा तुम्ही स्वतः काही आता नवीन सूचना करू शकाल का?
मला वाटतं मागच्या 50 वर्षात, यावर्षी सुवर्ण महोत्सव, मागच्या 50 वर्षात काय झालं याची चर्चा करण्यापेक्षा पुढच्या 15-20 वर्षात काय करू याचा ऍक्शन प्लॅन ठरवण्याची गरज आहे. काय सूचना कराल आणि तुमचे, काय नियोजन आहे नेमकं? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने केरळ स्वतःला प्रमोट करतं, असं कोकण प्रमोट करायला या ग्लोबल कोकणच्या निमित्ताने आम्ही सुरुवात करतोय. केवळ एक मुंबईत महोत्सव करून चालणार नाही, वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये कोकण गेलं पाहिजे. भारतातल्या सगळ्या टुरिझमच्या फेअर्स आहेत तिथे कोकणने प्रेझेंटेशन केलं पाहिजे. आणि या सगळ्याच्या मागे सरकारला नक्की आपलं पाठबळ उभं करावं लागेल. केवळ महोत्सव करून चालणार नाहीत, कोकणातले इन्फ्रास्ट्रक्चर सायमल्टेनियसली डेव्हलप करायला लागेल. आणि कोकणातले जे पर्यटन व्यवसायात जे उद्योजक काम करतायत त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदली करून हळूहळू जगभर जे पर्यटनातलं प्रोफेशनलिझम आहे, तेच मी जाता जाता विचारणार आहे तुम्हाला आता, की एकूण कोकणातल्या लोकांची मानसिकता आणि तिथला सगळा एकूण पर्यटनाच्या दृष्टीनं विकास जो अपेक्षित आहे त्याविषयी आपण थोडक्यात काय त्याचं हे सांगाल सर? मला वाटतं पर्यटनात कोकणा इतका आदर्श काही नाही. हॉस्पिटॅलिटी ही कोकणी माणसाच्या रक्तात आहे. कोकणातली गावं स्वच्छ आहेत. कोकणामध्ये 0% क्राईम रेट आहे. कोकणी माणूस हा आतिथ्यशील आणि कायम मदत करणार आहे. काही ड्रॉबॅक्स असतील, पण जर आम्ही एकत्र येऊन समजून घेतलं, पॉलिश केलं एकमेकांना आणि जगात काय हे समजून घेतलं, थोडा प्रोफेशनलिझम, थोडं प्रशिक्षण आणलं, तर मला वाटतं जागतिक दर्जाचं पर्यटन आम्हीही कोकणात निर्माण करू शकतो. तुमच्या कवितेच्या भाषेत काय सांगायला जातं आता? एक खूप सुंदर ओळ माझ्या कार्यकर्त्याने पाठवली की असणं, दिसणं, भासवणं आणि दाखवणं. कोकणातलं असणं स्वर्गीय आहे, स्वर्गच आहे कोकण, पण कोकणातलं दिसणं अतिशय गरीब आहे. मुंबईतलं कोकणातलं दिसणं हे अत्यंत गरीबासारखं आहे. कोकणाला भासवता कधीच आलं नाही, आहे त्यापेक्षा जास्त भासवण्याचा प्रयत्न कोकणाने केला नाही, परंतु दाखवण्याचा प्रयत्न, जसं कोकण स्वर्गीय त्याच स्वर्गीय पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न ग्लोबल कोकणमध्ये होता. आणि मला वाटते प्रत्येक कोकणी माणसाला, प्रत्येक मराठी माणसाला आणि तिथं जो येईल त्या सर्वांना कोकणचा अभिमान वाटेल अशा स्वरूपाचा ग्लोबल कोकण महोत्सव असेल. का नाही होणार? तुमच्या कोकणाच्या शेजारी असलेल्या गोव्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि गोव्याच्या तुलनेत कोकण कुठेही कमी नाहीये. तुमच्या ह्या उपक्रमाला आमच्या सह्याद्रीच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी शुभेच्छा देते. तुम्ही आज आमच्याकडे आलात, खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.